नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या सब्जेक्टमध्ये पुढील चॅप्टर पाहणार आहोत, स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन्स। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकातील पेज नंबर 20 ओपन करायचं आहे। काढलं का सगळ्यांनी पुस्तक? व्हेरी गुड। आता बघा, या पानावर तुम्ही जर पाहिलात तर काही मुलं काही मुली वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्शन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्हाला करून दाखवत आहेत। मग आता या ॲक्शन्स काय आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मग आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन्स। आता स्ट्रिंग्स म्हणजे काय तर माळा किंवा मालिका, कृतींची मालिका किंवा कृतींच्या माळा। म्हणजे इथे भरपूर कृती आपल्याला दाखवलेल्या आहेत म्हणून सांगितलेलं आहे की स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन्स। मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन। म्हणजे काय? चित्र पहा आणि काय सांगा? कृती सांगा। म्हणजे ही कृती कोणती आहे, ही ॲक्शन कोणती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, ओळखायचं आहे। तर मग आपण आता सुरू करूया। ओके, चला। तर आता इथे सगळ्यात आधी तुम्ही पाहिलं तर बघा, रीडिंग। रीडिंग म्हणजे काय तर वाचन करणे। रायटिंग। रायटिंग म्हणजे लिहिणे। इटिंग। इटिंग म्हणजे खाणे। वॉशिंग हँड्स म्हणजे हात धुणे। त्यानंतर पुढे पहा बघू, ड्रिंकिंग टी म्हणजे काय? चहा पिणे। स्लीपिंग झोपणे। रनिंग पळणे किंवा धावणे। जंपिंग म्हणजे उडी मारणे। वॉकिंग म्हणजे चालणे। सिंगिंग म्हणजे गाणे म्हणणे। डान्सिंग म्हणजे नृत्य करणे। स्वीपिंग द फ्लोर म्हणजे काय? जमीन स्वच्छ करणे किंवा जमिनीची साफसफाई करणे। त्यानंतर पुढे बघा बघू, क्लोजिंग द डोअर म्हणजे दार बंद करणे। क्लाइम्बिंग अ ट्री झाडावर चढणे। क्राईंग रडणे। स्माइलिंग म्हणजे स्मित हास्य करणे। वेविंग। वेविंग म्हणजे हात हलवणे। आपल्याला एखाद्या वेळेला एखादी आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण हात हलवतो की नाही? बरोबर, वेविंग। रायडिंग अ हॉर्स म्हणजे काय? घोड्यावर सवारी करणे, घोड्याची सवारी करणे। लाफिंग म्हणजे हसणे। ड्रायव्हिंग अ कार म्हणजे गाडी चालवणे। अशा पद्धतीने इथे तुम्हाला या सर्व ॲक्शन्स दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी या दिलेल्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या व्यवस्थित वाचन करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता या दिलेल्या सर्व ॲक्शन्स मी फळ्यावर अर्थासहित उच्चारासहित लिहून दिलेल्या आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी फळ्यावर दिलेले सर्व ॲक्शन्स व्यवस्थित सुंदर आणि सुवाच्य अक्षरात वहीत लिहून काढायचे आहेत आणि हे सर्व ॲक्शनचे स्पेलिंग्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचा अर्थसुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे। अशा पद्धतीने फळ्यावर दिलेले सर्व ॲक्शन्स सुंदर आणि सुवाच्य अक्षरात विद्यार्थ्यांनी लिहून काढायचे आहेत। आले का लक्षात सगळ्यांना? ओके, मग आता हे फळ्यावरील सर्व ॲक्शन्स लिहून झाल्यानंतर पुस्तकात दिलेले हे जे ॲक्शन्स आणि कृती आहेत याचं वाचन सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आहे आणि फळ्यावर दिलेले ॲक्शनसुद्धा वाचतच वहीत लिहून काढायचे आहेत। आता यावरील जे एक्सरसाइज आहे म्हणजे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्ते।